तुम्ही पाहताय शो टाइम. शीला वर्सेस मुन्नी. सध्या हे युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध आहे आयटम गर्लचं, जे यापूर्वी कधीच झालं नाहीये. 30 मार खा मधली शीला की जवानी आणि दबंग मधली हिट मुन्नी बदनाम हुई. पाहुयात कोण जास्त फेमस आहे. बॉलिवूड मध्ये सध्या कोणाचं राज सुरू आहे, मुन्नी की शीला? तिचं नाव आता सगळ्यांनाच माहित झालंय. हे आयटम सॉन्ग आगामी सिनेमा 30 मार्कांच्या प्रमोशनसाठीच सेट झालं नाहीये, तर या वर्षातल्या बेस्ट आयटम सॉन्ग मुन्नी बदनामला ते आव्हान ठरू शकतं. खरं तर हे दोन्ही डान्स परफॉर्मन्सेस फराह खाननं कोरिओग्राफ केलेत. पण मुन्नी हे थोडं टपोरी गाणं आहे, तर शीला स्टायलिश आणि क्लासी आहे. त्यामुळे या दोन गाण्यांविषयी ठरवणं थोडं कठीण जाईल. पण ऑनलाईनवर शीलाला अधिक पसंती मिळाली आहे. फेसबुकवर शीला की जवानी या गाण्याचे 12,805 फॅन्स आहेत, तर मुन्नी बदनाम हुई या गाण्याचे 3,042 फॅन्स आहेत. तर ट्विटरवर सुद्धा अगर शीला कुछ दिन पहले जवान होती तो मुन्नी थोडी कम बदनाम होती, अशा वाक्यांची चर्चा सुरू आहे. पण या दोन गाण्यांच्या चढाओढीपेक्षा तुम्ही ती गाणी ऐका आणि एन्जॉय करा. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. कतरिनाचे लटके झटके तर तुम्ही बघतच असाल. कतरिनाच्या या अदाकारी पुढे मुन्नीचे ठुमके आता फिके पडायला लागलेत. आणि हे मी बोलत नाहीये, तर ऑनलाईन वरचे आकडे सांगतायत. आणि हे आकडे फेसबुकवर तसंच युट्यूबवर प्रेक्षकांनी केलेल्या वोटिंग प्रक्रियेनंतर बनलेत. मुन्नी बदनाम हुई या गाण्यानं बॉलिवूडच्या माहोलला अधिकच रंग चढत होता आणि तेव्हाच नेमकी शीला की जवानी हे गाणं आलं. या दोन्ही गाण्यांनी बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांनाही भरपूर थिरकायला भाग पाडलं. पाहायला गेलं तर मुन्नी ही गावातली एक तरुणी मानली, तर शीला ही शहरातली आधुनिक तरुणी आहे. शीला की जवानी आणि मुन्नी बदनाम मध्ये युद्ध सुरू झालं, ज्यात बाजी मारली ती शीला की जवानीनं. या दोन्ही गाण्यांमधला बेभानपणा आणि त्यांच्यातलं हे युद्ध सध्या बरंच चर्चेत आहे. चर्चा अशी आहे की कतरिना आणि मलायका यांच्यापैकी कोणाच्या अदा जास्त घाया करून जातात. कोणाचे ठुमके लोकांना जास्त दिवाने बनवतात, कोणाच्या गाण्यांचे बोल जास्त पॉवरफुल आहेत, कोणाच्या लटक्या झटक्यांमध्ये ग्लॅमरचा ओव्हरडोस आहे. या सगळ्याचा निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या साइट्सनी आता वोटिंग पोल सुरू केलेत. शीला की जवानी हे गाणं वेबसाईट आणि सॅटेलाइट चॅनलवर प्रसारित झाल्यानंतर एका वोटिंग पोल मधून या दोन्ही गाण्यांची प्रसिद्धी तपासली गेली. या पोल मध्ये मुन्नी बदनाम गाण्याला 1,493 मतं, तर शीला की जवानी या गाण्याला 1,725 एवढी मतं मिळाली. म्हणजे शीलानं मुन्नीला आधीच 232 मतांनी पाठी टाकलाय. एवढंच नाही, तर सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवरही शीला की जवानी या गाण्याने मुन्नी बदनाम या गाण्याला सहज मागे टाकलाय. कारण फेसबुकवर शीलाला 2,046 मतं मिळाली, तर मुन्नीला मिळाली फक्त 1,607 मतं. या दोन्ही गाण्यांची प्रसिद्धी युट्यूबवरही मोजली गेली. युट्यूबवर 50,645 मतं मिळवणाऱ्या मुन्नी बदनाम गाण्याच्या तुलनेत शीला की जवानीला तब्बल 4,43,332 मतं मिळालेत. या माध्यमातून मुन्नीला जर 44.92% चाहत्यांचा कौल मिळाला असेल, तर शीलाला 49.54% चाहत्यांचा कौल मिळालाय. अरविंद चौरसियासह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. मुन्नी आणि शीलाच्या या प्रवासात जरी शीलानं बाजी मारली असली, तरी 3 महिन्यांपूर्वी अवघ्या बॉलिवूडवर मुन्नीचंच राज होतं. मुन्नीचा प्रवासही या निमित्तानं तिच्या चाहत्यांसमोर आला. तर मग पाहूया मुळात ही मुन्नी कशी साकारली गेली आहे. हमारे बहुत अच्छे डायरेक्टर हैं इंडस्ट्री के, मधुर भंडारकर,
वो एक उनका एक तकिया कलाम है जो लोगों को बुलाते हैं वो कि ए झंडू बाम इधर आ। तो ये मैंने सुना था कि झंडू बाम बहुत बोलते हैं, मैं बोला था इसको साला यूज़ किया जाए कहीं यार, कि झंडू बाम लेके आया जाए। तो फिर ये पूरा मुखड़ा मैंने लिखा कि मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी के गाल गुलाबी नैन शराबी चाल नवाबी रे, ले झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए, ले झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए, ले झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। वर्ष संपत चालले आणि या निमित्तानं आता अभिनेत्रींनाही वेध लागले असतील ते म्हणजे 31 डिसेंबरच्या म्युझिकल शोचे। आणि सध्याच्या मार्केटचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे की अभिनेत्रींच्या या स्पर्धेत वरचढ ठरणार आहे ती म्हणजे शीला की जवानी फेम कतरीना कैफ। कशी ते आपण पाहूया। आयटम सॉन्ग मध्ये कोण कोणाला किती मजबूत टक्कर देऊ शकतं याबद्दल सध्या मार्केटमध्ये खूप चर्चा आहे। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये डान्स शोज होते तेव्हा या अभिनेत्रींमध्ये तगडी टक्कर असेल। मुन्नी बदनाम हुई मध्ये धमाल उडवून देणारी मलायका खान आणि कतरीना कैफ यांच्यात तर उघड उघड स्पर्धा असणार आहे। बातमी अशी आहे की एका हॉटेलने कतरीनाला फक्त अर्ध्या तासासाठी शीला की जवानीवर थिरकण्यासाठी कित्येक कोटी रुपये देऊ केलेत। ही शीलाची जवानी भरपूर धमाल उडवून देणार आहे, ज्यामुळे तुम्ही बदनाम मुन्नीला विसरून जाल। पहा या मदमस्त कतरीनाला। मुन्नीचे ठुमके का कतरीनाचे लटके झटके। मुन्नीच्या या ठुमक्यावर काहींनी टाळ्या वाजवल्या तर काहींनी तालच धरला आणि मुन्नी बदनाम झाली। पण आता याच ठुमक्यांना आव्हान मिळतंय ते कतरीनाच्या 30 मार खाया सिनेमातल्या शीला की जवानी या गाण्याचं। मुन्नीच्या ठुमक्यांपेक्षा या शीला की जवानी गाण्यात जास्त बिनधास्तपणा दिसतो, अगदी तसाच पेहराव आणि तसाच लुक। पण फरक आहे तो या दोनही अभिनेत्रींच्या अदांमध्ये। एका बाजूला मुन्नीचं अस्सल देशी रूप तर दुसरीकडे शकीराच्या अदांनी भरपूर शीला की जवानीचा जलवा। कतरीनाचा हा पहिलाच आयटम नंबर आणि तिच्यासमोर उभी आहे आयटम नंबरची क्वीन समजली जाणारी मलायका खान। त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या मोठमोठ्या शोज मध्ये कतरीना बाजी मारण्याची शक्यता आहे। तेव्हा बिपाशा आणि दीपिका यांनीही सावध होण्याची गरज असेल। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। शीला किंवा मुन्नी कोणीही सरस असो, आपण मात्र ही दोन्ही गाणी एन्जॉय करूया।